ई पॉश मशिनीतील समस्याने ग्राहकांसह स्वस्त धान्य दुकानधारकांना मनस्ताप होत असल्याने दुकानधारकांचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत असे की नवीन प्रणाली ई पॉश मशिनीद्वारे स्वस्त धान्य वाटप व KYC यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी शासनाने ही प्रणाली राबवण्यात येत आहे. परंतु सद्यस्थितीत सर्व्हरमध्ये समस्या निर्माण होत असल्याने दुकानधारकांसह लाभार्थी यांची तारांबळ उडत आहे. यामुळे गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने तरी या निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत शासन प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानधारकांनी तहसीलदार यांना एक निवेदन सादर केले आहे. प्रसंगी भुसावळ तालुका सचिव उल्हास भारसके, शहराध्यक्ष आरिफ मिर्जा, शहर उपाध्यक्ष CR पाटील, राजेश सैनी, शहर सचिव यशवंत बनसोडे, ईश्वर पवार, पंकज पाटील, नारायण वाणी, संतोष सालवे, CM अबुबकर, NS माखीजा व इतरांची उपस्थिती होती. तसेच पर्यायी उपाययोजना करावे अशी मागणीही करण्यात आली. तसेच काही दुकानधारकांबाबत काही तक्रारी लाभार्थींतर्फे चर्चा होत होती. तसेच लाभधारकांच्या मागणीनुसार विविध समस्यांना लक्षात घेतात स्वस्त धान्य दुकानांवर अचानक गोपनीय भेट तहसीलदार नीता लबडे यांनी देण्याची गरज असल्याचे धान्य लाभार्थ्यांकडून दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. साध्या वेशात गुप्ततेनुसार धान्य वाटप कमी किंवा बरोबर वाटप होत आहे की त्यावरील ग्राहकांकडून 10 रुपये वसूल होत असल्याचेही तहसीलदार नीता लबडे यांच्या निदर्शनास येईल असे काही दुकानधारकांतील लाभार्थ्यांकडून चर्चेचा विषय ठरत आहे.